ती लेन्स कशी असते तर ती बाय कॉन्व्हेक्स प्रकारची लेन्स असते. कळलं का? ती लेन्स कशी असते? बाय कॉन्व्हेक्स. हा डोळा आहे मित्रांनो. त्या डोळ्याच्या बाबत या भुवया वगैरेच्याकडे लक्ष देऊ नका. खऱ्या अर्थानं जी इमेज बनत असते तर सगळ्यात बाहेरच्या बाजूला हा कॉर्निया असतो. हा काय असतो बरं? कॉर्निया. त्याच्या आत मित्रांनो या पद्धतीने ही लेन्स जी आहे बाय कॉन्व्हेक्स ही आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची. कळलं का? ही आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची. आणि ह्या लेन्सची जी काही फोकल लेंथ आहे तर ती कमी जास्त होऊ शकते विथ द हेल्प ऑफ सिलियरी मसल्स. आता तुम्ही म्हणाल की चष्म्याची फोकल लेंथ तर फिक्स असते. बरोबर आहे, कारण ती निर्जीव गोष्ट आहे, तिला त्या ठिकाणी आपण चेंज करू शकत नाही. पण आपला डोळा सजीव आहे आणि या डोळ्यामध्ये जी लेन्स आहे तर ती फ्लेक्झिबल असते. ती बायकॉन्व्हेक्स आहे, ती फ्लेक्झिबल आहे आणि त्या लेन्सला सगळीकडून सिलेरी मसल्स असतात ज्या गरजेनुसार त्या लेन्सला खेचतात किंवा कॉम्प्रेस करतात. त्याचा परिणाम असा होतो की कधी लेन्स थिन होते म्हणजे अशा पद्धतीची, तर कधी खूप जास्त थिक होते. साहजिकच या सगळ्याचा परिणाम म्हणजे फोकल लेंथ कमी जास्त होते. म्हणजे चक्क आपण आपल्या डोळ्याचा पॉइंट किंवा पॉवर ऑफ लेन्स जी आहे तर ती डायरेक्ट मॅनेज करतो. यालाच अकोमोडेशन ऑफ विजन म्हटलं जातं. जबरदस्त आपल्या त्या ठिकाणी देवानं ही देणगी दिलेली आहे. तसं जर नसताना मित्रांनो तर दूरच्या जवळच्या वस्तू पाहण्यामध्ये फार लिमिटेशन आलं असतं आपल्याला. तर इथं आपली लेन्स जी आहे तर ती फ्लेक्झिबल आहे, पारदर्शक आहे, बहिर्वक्र आहे, डोळ्याच्या मागे म्हणजे प्युपिलच्या मागे असते, सिलेरी मसल्सद्वारे ती अटॅच असते ज्यामुळे तिचा आकार बदलू शकतो आणि त्यामुळे आपण दूरच्या जवळच्या वस्तू व्यवस्थित पद्धतीने पाहू शकतात आणि ह्याच प्रक्रियेला अकोमोडेशन ऑफ विजन म्हटलं जातं.